Hi friends, today we are learning the topic called as erythropoiesis. चला तर मग बघूया erythropoiesis definition म्हणजे काय. Erythropoiesis is the process of origin, development and maturation of erythrocytes. म्हणजेच erythropoiesis ही अशी प्रोसेस आहे की त्याच्यामध्ये आरबीसीचा ओरिजिन कसा होतो, त्याची डेव्हलपमेंट कशी होते आणि आरबीसीची मॅच्युरेशन कशी होते. या प्रोसेसला आपण नाव दिलं इरेथ्रोपोएसिस. त्यामध्येच आणखी दुसरी टर्म आहे हिमोपोएसिस. हिमोपोएसिसलाच आपण काय म्हणतो, हिमॅटोपोएसिस. हिमोपोएसिस और हिमॅटोपोएसिस हा क्वेश्चन एमसीक्यूला येऊ शकतो. हिमोपोएसिसला दुसरी टर्म कोणती आहे तर तुम्ही लिहिता हिमॅटोपोएसिस. हिमोपोएसिस और हिमॅटोपोएसिस इज द प्रोसेस ऑफ ओरिजिन, डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन ऑफ ऑल द ब्लड सेल्स. आता हिमोपोएसिस म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमधल्या ज्या पण ब्लड सेल्स आहेत तर त्यांची ओरिजिन कशी आहे किंवा डेव्हलपमेंट कशी होते आणि मॅच्युरेशन कसं होतं, तर ही सगळी जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणलं, हिमोपोएसिस. आता साईट ऑफ इरेथ्रोपोएसिस. आता इरेथ्रोपोएसिसची साईट कुठे होते म्हणजे इरेथ्रोपोएसिस कुठे होतं आपल्या बॉडीमध्ये एक्झॅक्ट, तर त्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, इन फिटल लाईफ आणि दुसरा आहे इन न्यूबॉर्न बेबीज, चिल्ड्रन अँड ॲडल्ट्स. आता इन फिटल लाईफमध्ये परत 3 स्टेजेसमध्ये एक्सप्लेन केलेले आहे. आता त्या 3 स्टेजेस कोणत्या आहेत तर पहिले आहे मिसोप्लास्टिक स्टेज, सेकंड आहे हिपॅटिक स्टेज आणि तिसरी आहे मायलॉइड स्टेज. आता फिटल लाईफमध्ये पहिली स्टेज आपण बघूया, मिसोप्लास्टिक स्टेज. आता मिसोप्लास्टिक स्टेजमध्ये काय होतं बघू. ड्युरिंग द फर्स्ट 2 months ऑफ इंट्रायुटेराइन लाईफ आरबीसीज आर प्रोड्यूस फ्रॉम मिसेनकाइम ऑफ योग सॅक. आता इंट्रायुटेराइन लाईफमध्ये पहिले जे 2 months असतात तर त्या पहिल्या 2 monthsमध्ये आरबीसी कुठून तयार होतात, योग सॅकमधल्या मिसेनकाइममधून. म्हणजेच मिसेनकाइम ऑफ योग सॅक यामधून आरबीसीज पहिल्या 2 महिन्यांमध्ये तयार होतात इंट्रायुटेराइन लाईफमध्ये. ही झाली पहिली मिसोप्लास्टिक स्टेज. आता दुसरी स्टेज आपण बघूया, हिपॅटिक स्टेज. तर हिपॅटिक स्टेजमध्ये काय होतं, फ्रॉम 3rd month ऑफ इंट्रायुटेराइन लाईफ लिव्हर इज द मेन ऑर्गन दॅट प्रोड्युसेस आरबीसीज. आता पुढचे जे 3 महिने आहेत इंट्रायुटेराइन लाईफमध्ये तर त्या पुढच्या 3 महिन्यांमध्ये लिव्हर हा मेन ऑर्गन आहे जो आरबीसीज प्रोड्यूस करतो. त्याच्यासोबतच स्प्लीन अँड लिम्फॉइड ऑर्गन्स आर ऑल्सो इन्व्हॉल्वड इन इरेथ्रोपोएसिस. लिव्हरसोबतच आणखी 2 ऑर्गन प्रेझेंट आहेत इथे इरेथ्रोपोएसिससाठी मदत करतात. ते 2 कोणते आहेत, स्प्लीन आणि लिम्फॉइड ऑर्गन्स. हा तुम्हाला एमसीक्यूला सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता तिसरी स्टेज आहे मायलॉइड स्टेज. तर मायलॉइड स्टेजमध्ये काय होतं, ड्युरिंग लास्ट 3 months ऑफ इंट्रायुटेराइन लाईफ आरबीसीज आर प्रोड्यूस फ्रॉम रेड बोन मॅरो अँड लिव्हर. आता राहिलेले जे लास्ट 3 months आहेत इंट्रायुटेराइन लाईफचे तर त्या राहिलेल्या 3 monthsमध्ये आरबीसीज कुठून तयार होतात, रेड बोन मॅरो आणि लिव्हरमध्ये. हे झालं फिटल लाईफमध्ये. फिटल लाईफमध्ये आपण पाहिलं 3 स्टेजेस, मिसोप्लास्टिक स्टेज, हिपॅटिक स्टेज आणि मायलॉइड स्टेज. आता पुढे आपण बघूया इन न्यूबॉर्न बेबीज, चिल्ड्रन अँड ॲडल्ट्स. आता न्यूबॉर्न बेबीज, चिल्ड्रन आणि ॲडल्ट्समध्ये आरबीसीची साईट कुठे आहे ते बघूया. आता इन न्यूबॉर्न बेबीज, ग्रोईंग चिल्ड्रन अँड ॲडल्ट्स आरबीसीज आर प्रोड्यूस ओनली फ्रॉम द रेड बोन मॅरो. आता या सर्वांमध्ये आरबीसीज कुठून तयार होतात तर रेड बोन मॅरोमध्ये. त्याच्यामध्ये परत आणखी 2 पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहे, अप टू द एज ऑफ 20 years आणि दुसरा आहे